अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान टेक ऑफ नंतर अवघ्या 7 ते 8 मिनिटांमध्ये कोसळलं। यात 242 प्रवासी होते। सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे। विशेष म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे। एवढंच नाही तर ज्या रुग्णालयावर हे विमान कोसळलं त्या रुग्णालयातील शिकाऊ विद्यार्थी दगावल्याचं वृत्त आहे। मात्र अहमदाबादमधील हा पहिलाच अपघात नाही। याआधी 19 ऑक्टोबर 1988 मध्येही अहमदाबाद विमानतळावर अशीच भीषण दुर्घटना घडली होती। त्यावेळी मुंबईहून अहमदाबादला येणारे इंडियन एअरलाइन्सचे विमान विमानतळाजवळच कोसळले। या घटनेत 133 जणांना जीव गमवावा लागला होता। बोईंग 737-200 विमानाने सकाळी 6:05 मुंबईहून उड्डाण केलं होतं। सकाळी 6:20 कमी दृश्यमानतेमुळे पायलटने अहमदाबाद विमानतळावरूनच हवामानाची माहिती मागितली। तथापि अहमदाबाद विमानतळावर पोहोचल्यानंतर पायलटने लँडिंगची परवानगी मागितली नाही आणि सकाळी 6:53 ते चिलोडा कोतारपूर जवळ एका झाडावर वीज ट्रान्समिशन टॉवरवर आदळले। 1988 नंतरचा हा भीषण अपघात असल्याचं बोललं जात आहे।